विद्यार्थी मित्रांनो, पवनबाग अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये मी राठोड सर आपलं स्वागत करत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला बालभारती मराठी इयत्ता 8वी या पाठ्यपुस्तकातील आपल्याला 15व्या क्रमांकाची जी कविता आहे, ज्या कवितेचं नाव आहे आळाशी, ही कविता आज आपल्याला या आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यासायचं आहे। विद्यार्थ्यांनो, या कवितेला ज्या कवीनी आपल्यासमोर ही कविता घेऊन आलेली आहे, या कवीचं नाव आहे कवी हनुमंत चांदगुडे। विद्यार्थ्यांनो, आता या कवितेला जी आळाशी नाव दिलेलं आहे, ते आळाशी नाव म्हणजे काय, आळाशी म्हणजे काय, आपण या ठिकाणी आळाशी या काय दिले आपल्याला, या आळाशीचं आपण काय केलेलं आहे की नाव लिहिलेलं आहे। आळाशी म्हणजे काय, कडव्याची जी पेंडी असते, ती कडव्याची पेंडी म्हणजेच काय आळाशी। कडव्याची पेंडी म्हणजे काय आळाशी, याला आपण काय म्हणतो, आळाशी म्हणतो। आता विद्यार्थ्यांनो, आपण नेहमीप्रमाणे जो कवीचा जो जीवनाविषयीचा जो परिचय आहे, तो जीवनाविषयीचा परिचय आपण या कविता आपण सुरुवात करण्याच्या अगोदर, या कवितेचं भावार्थ लक्षात घेण्याच्या अगोदर आपण काय करूया, या कवीचा जो अल्पसा परिचय आहे, तो कवीचा अल्पसा परिचय आपण पाहूया। तत्पूर्वी विद्यार्थ्यांनो, जर तुम्ही आमच्या पवनबाग अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल, तर आमच्या पवनबाग अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर PWA लाईव्ह या पण यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जर आपण अगोदरच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला असेल तर आपले धन्यवाद, आणि जर नाही केला असेल तर आपण सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि आपल्या मित्रांमध्ये सुद्धा शेअर करायला विसरू नका। चला तर मग आपण आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया। कवीचा जो परिचय आहे, कवी हनुमंत चांदगुडे। कवीचा जन्म जर पाहिला आपण तर आधुनिक कल्पनेतील हा कवी आहे। सन 1977 या वर्षी या कवीचं पुण्यामध्ये जन्म झालेला आहे। प्रसिद्ध कवी व गीतकार, शेती, निसर्ग, ग्रामीण भाग व शेतकरी हे त्यांच्या लेखनाचे आवडते विषय आहेत। बघा, कवीचा जो आवडता लेखनाचा विषय जर बघितलं तर ग्रामीण दृष्टिकोन, ग्रामीण जीवन, मग यामध्ये ग्रामीण भाग, खास करून त्यामध्ये शेतकरी, या शेतकऱ्याच्या जीवनावरती त्यांचं लेखन हे खूप मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे। त्याचबरोबर ते गीतकार आहेत, प्रसिद्ध कवी सुद्धा आहेत। विविध साप्ताहिक, मासिके, दिवाळी अंक यासाठी कथा, कविता व ललित लेखन त्यांचं प्रसिद्ध आहे। अनेक चित्रपट व अल्बम यासाठी त्याने गीत लेखनाचं कार्य केलेलं आहे। याशिवाय त्यांचा काकरी हा कविता संग्रह अल्बम प्रसिद्ध आहे। त्यांचा भेगा भुईच्या सांदताना, भेगा भुईच्या सांदताना या काव्यसंग्रहास, ही काव्यसंग्रह प्रकाशित असून या काव्यसंग्रहाला आजपर्यंत एकूण 27 पुरस्कार प्राप्त झालेले आहेत। कोणत्या काव्यसंग्रहाला, भेगा भुईच्या सांदताना। आता या व्यतिरिक्त जर आपण कवीचा परिचय बघितला तर यामध्ये त्याने एक दीर्घकाव्य लिहिलेलं आहे। दीर्घकाव्य, त्याचं नाव आपल्याला सांगता येईल, झाड व्हायचंय दोघांनी। दीर्घकाव्य कोणतं लिहिले, झाड व्हायचंय दोघांनी।
त्याचबरोबर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या मध्ये त्यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ हे नांदेड येथे विद्यापीठ असून या विद्यापीठाच्या प्रथम वर्षाच्या SYBA म्हणजे BA BA फर्स्ट इयर या अभ्यासक्रमामध्ये किन किन घुंगराची ही कविता त्यांनी लिहिलेली आहे. त्या व्यतिरिक्त जर बघितलं तर मराठी भाषा संवर्धन समितीच्या पुरस्कारासह त्यांना एकूण 23 पुरस्कार या कवीला मिळालेले आहेत. आता या कवीचं लेखन किंवा मराठी चित्रपटातलं जर कार्य बघितलं तर मराठी चित्रपटामध्ये वृंदावनीचा राजा त्याचबरोबर संत शेणा, गुलामी, विपरीत, तांडा, पाऊस, हंबरडा हे त्यांनी चित्रपटामध्ये गीत देण्याचं कार्य केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी मायलेकी ही जी प्रसिद्ध मालिका टीव्ही चित्रपट वाहिनीवर जी मायलेकीची मालिका चालते या मालिकेचं शीर्षक गीत सुद्धा हनुमंत चांदगुडे यांनी लिहिलेलं आहे. त्यानंतर त्यांचा काय बनेत नाही हे लोकजीवन, त्यांचा काय नेम नाही ही त्यांनी लोकजीवन एक कविता म्हणजे एक गीत लोकगीत त्यांनी प्रसिद्ध केलेलं आहे. त्याचबरोबर कवी मुलांच्या भेटीला या उपक्रमामधून ते अनेक विविध ठिकाणी हजारो विद्यार्थ्यांना भेटण्याचं काम कवी हनुमंत चांदगुडे यांनी केलेलं आहे. कवी मुलांच्या भेटीला या दृष्टिकोनातून या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रामधील अनेक शाळांच्या विद्यार्थ्यांना त्यांनी भेटलेला आहे. त्याचबरोबर जर बघितलं चांडाळ चौकशी या मालिकेला त्यांनी शीर्षक गीत दिलेलं आहे. रंगेलवाडी या मालिकेला सुद्धा त्यांनी शीर्षक गीत दिलेलं आहे. त्याचबरोबर जर जे वृत्तवाहिनी आहेत या वृत्तवाहिन्यामध्ये त्यांनी बघितलं तर IBN लोकमत, साम टीव्ही, ABP माझा, जय महाराष्ट्र, सह्याद्री वाहिनी, TV9 मराठी अशा विविध वृत्तवाहिन्यांमध्ये त्यांचे कार्यक्रम प्रसिद्ध झालेले आहेत. एवढा सुप्रसिद्ध हा कवी आहे. आता अशा कवीला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद जी असते या नाट्य परिषदामध्ये त्यांना नियोजित किंवा त्यांना आमंत्रित कवी म्हणून त्यांना बोलवण्यात आलेलं आहे. आता प्रस्तुत पाठामध्ये हे आपण इतक्या वेळेस आपण काय बघितलं की कवीचा जो परिचय होता तो कवीचा परिचय आपण पाहिला. आता या कवीच्या परिचया व्यतिरिक्त आपल्याला या कवितेची मध्यवर्ती कल्पना काय आहे, या कवितेमध्ये आपल्याला काय अभ्यासायचं आहे, कवीला काय सांगायचं आहे, कवीला या कवितेमध्ये काय मांडायचं आहे हे आपण पाहूया. या कवितेचा जो मध्यवर्ती कल्पना आहे ती काय आहे, शेतकऱ्याच्या अपार कष्टातून नभालाही पाझर फुटतो, त्याच्या परिश्रमाला पावसाच्या रूपाने फळ मिळते, भरघोस पीक यावे यासाठी शेतकरी पुन्हा पुन्हा रात्रंदिवस चिखलठाण्यात राबत असतो. त्यामधून पिकणाऱ्या अन्नधान्यावर जगाचं पालन पोषण करतो. त्यामुळे आपण शेतकऱ्याविषयी कृतज्ञ राहिलं पाहिजे हे या कवितेतून स्पष्ट होते. प्रस्तुत कविता भेगा भुईच्या सांदताना या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे. आता भेगा भुईच्या, भुई म्हणजे माती. आता या कवितेमध्ये कवींनी काय मांडलेलं आहे की आपल्याला काय मांडायचं आहे की शेतकऱ्यामध्ये जे शेतकरी कष्ट करतात त्यांच्या अफार कष्टातून त्यांचा अफार कष्ट बघून नभाला सुद्धा पाझर फुटतो. नभाला सुद्धा त्या शेतकऱ्याच्या कष्टावरती दया येते आणि त्याचं पाझर फुटतं. म्हणजेच काय, तो पाझर म्हणजे आपण या ठिकाणी पाझरचा अर्थ लिहिलेला आहे बघा. पाना म्हणजेच पाझर, म्हणजे दुधाची धार असते त्याला पाझर म्हणतात. दया येणे, मग ती दया म्हणजे पावसाच्या रूपामध्ये शेतकऱ्याचा जो कष्ट असतो ते कष्ट पाहून
ढगाला सुद्धा दया येते आणि तो काय करतो, तिथून एक पावसाच्या रूपामधून तो शेतकऱ्याच्या भेटीला येतो. पुढं त्यांना सांगतात की त्याच्या परिश्रमाच्या रूपाला बघा, त्याच्या परिश्रमाला पावसाच्या रूपानं फळ देतो. त्याला दया येते, त्याला कीव येते, म्हणून त्या शेतकऱ्याच्या कष्टाला पाहून तो पावसाच्या रूपानं त्यांना भेट देतो, त्यांचं फळ त्यांना देतो. भरघोष पीक यावं यासाठी हा माझा शेतकरी राजा तो रात्रंदिवस काबाड कष्ट करतो, रात्रंदिवस तो कष्ट करतो आणि त्या शेतामध्ये, त्या पिकणाऱ्या शेतावर, त्या पिकावरती तो आपला उदरनिर्वाह आपल्यासाठी कमी धान्य साठवतो, पण माझ्या देशाला, माझ्या जगाला, माझ्या शेतामधील अन्नाची गरज आहे, म्हणून तो काय करतो, तो आपल्या देशाचं पालनपोषण करण्याचं कार्य हा शेतकरी करत असतो. शेतकऱ्याविषयीचं कृतज्ञता कसं व्यक्त करावं हे आपल्याला या पाठातून, या कवितेतून कवींनी आपल्याला सांगितलेलं आहे. मी सुरुवातीला कवितेत आपण सुरुवातीला वाचन करूया. काय बघा, कवितेच्या सुरुवातीपासूनच मर्मदायी असे शब्द या कवींनी आपल्याला यामध्ये मांडलेला आहे. बा अनवानी पायाचा ठसा मातीत उठतो, बा अनवानी पायाचा ठसा मातीत उठतो, भाळावरल्या घामाचा पाना नभाला फुटतो, भाळावरल्या घामाचा पाना नभाला फुटतो, नभ पाणी पाणी होतो, नभ पाणी पाणी होतो, माती चिखल होतीया, कुणब्याच्या जीवनाची मग उकल होतीया, भेगाळलेल्या भुईकडं बाप पाहून फाटतो, भेगाळलेल्या भुईकडं बाप पाहून फाटतो, भाळावरल्या घामाचा पाना नभाला फुटतो, भाळावरल्या घामाचा पाना नभाला फुटतो, हातापायाला चिखल बाप घामामध्ये ओला, हातापायाला चिखल बाप घामामध्ये ओला, पीक पाहून शिवारी थवा पाखरांचा आला, पीक पाहून शिवारी थवा पाखरांचा आला, बाप आरोळी मारता ताना रडत उठतो. बघा, बाप आरोळी मारता ताना रडत उठतो, भाळावरल्या घामांचा पाना नभाला फुटतो, भाळावरल्या घामाचा पाना नभाला फुटतो, बाप रगात होऊन रोज पाटातून नाहतो, रोज पाटातून वाहतो, मग कणसाचा जन्म जेव्हा ताटातून होतो, दाणे कणसाला येता बाप हुरडा वाटतो, दाणे कणसाला येता बाप हुरडा वाटतो, भाळावरल्या घामाचा पाना नभाला फुटतो, येता भरात जोंधळा बाप काढणी करतो, येता भरात जोंधळा बाप काढणी काढतो, स्वतः राहून उपाशी पोट जगाच भरतो, स्वतः राहून उपाशी पोट जगाच भरतो, जातो आळाशी होऊन तरी आळा का तुटतो, जातो आळाशी होऊन तरी आळा का तुटतो, भाळावरल्या घामाचा पाना नभाला फुटतो. अत्यंत कष्टदायी, अत्यंत प्रेरणादायी, अत्यंत मर्मदुष्टक अशी कविता आपल्यासमोर कवी हनुमंत चांदवडे यांनी मांडलेली आहे. या कवितेमध्ये प्रत्येक शब्दानं शब्द या प्रत्येक शब्दातून शेतकऱ्याचं दुःख त्यांनी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. शेतकऱ्याची व्यथा त्यांनी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपण शेतकऱ्याविषयी कशा प्रकारे कृतज्ञता असायला पाहिजे, आपण कृतज्ञ कसं असायला पाहिजे हे आपल्याला या कवितेच्या माध्यमातून कवींनी सांगितलेलं आहे. आपण कवितेचा भावार्थ समजूया. बा अनवानी पायाचा ठसा मातीत उठतो, बा अनवानी पायाचा ठसा मातीत उठतो. बा म्हणजे काय? बाप. माझा बाप अनवानी पायाने तो काय करतो? शेतामध्ये काबाड कष्ट करतो. कारण आपण शहरामध्ये बघितलं तर पायामध्ये मोजे, बूट, महागडे बूट, पण माझ्या बापाच्या कष्टकरी शेतामध्ये राबणाऱ्या वडिलांच्या पायामध्ये साधी
चप्पल सुद्धा सापडत नाही. मग तो अनवाणी पायाने कष्ट करतो, अनवाणी पायाने काबाड कष्ट करतो आणि तो काबाड कष्ट करत असताना माझ्या बापाचा ठसा, मातीचा जो ठसा आहे, जी मातीची पायांची चालायची जी खून आहे त्या मातीमध्ये उठते. ती मातीमध्ये ती जी ठसा आहे ती ठसा मातीमध्ये उठते. भाळावरल्या घामाचा पाना नभाला फुटतो. भाळावरल्या घामाचा, भाळ म्हणजे काय? कपाळ. भाळ म्हणजे कपाळ. कपाळावरचा जो घाम आहे तो कपाळावरचा घाम तो पाहून जणू काही लेखिकाला, या कवीला या ठिकाणी आपल्याला काय सांगायचं आहे? भाळावरल्या घामाचा पाना नभाला फुटतो. जसं नभाला पाना फुटतो, जसं नभाला त्या पावसाच्या रूपानं जशी धार लागते, तसंच माझ्या बापाच्या कपाळावरचं घाम त्याच्या शरीरावर पडतो आणि तो घामाने पिच्च भरलेला असतो. त्या घामाने तो ओलाचिंब झालेला असतो, असं कवी या ठिकाणी आपल्याला सांगतात. पुढं नभ पाणी पाणी होतो, माती चिखल होती या. बघा, त्या पडलेल्या पावसामुळं तो जो नभ आहे तर नभ पाणी पाणी होतो आणि माती चिखल होती या. त्या घामामुळं तो काय करतो? जो त्याचं शरीर, पूर्ण शरीर घामाने भरलेलं असतं. आणि कवी म्हणतात की त्या पडणाऱ्या पाण्यामुळं जो नभ आहे तो पाणी पाणी होतो आणि त्या पडल्यामुळं तो पाणी पडल्यामुळं, तो पाऊस पडल्यामुळं जी माती आहे त्या मातीमध्ये चिखल तयार होतं, चिखल होते. कुणब्याच्या जीवनाची मग उकल होती या. जेव्हा पाऊस जमिनीवर पडतो, जेव्हा माती चिखल होते, तेव्हा जो कुणबी असतो, कुणबी म्हणजे शेतकरी, कुणबी म्हणजेच कोण? शेतकरी. जो शेतकरी, या शेतकऱ्याच्या जीवनाची खरी उकल म्हणजे काय? जो जीवनामध्ये, बघा आपण उकल होणे म्हणजे उलगडा होणे, उकल होणे म्हणजे उलगडा होणे. मग जी जीवनाची, खऱ्या जीवनाची जी त्या ठिकाणी जीवन जगण्याची जी शैली आहे किंवा जीवनाचा उलगडा जो जेव्हा होतो, जेव्हा पाऊस खाली जमिनीवर पडतं आणि जेव्हा चिखल होतं, तेव्हा कुणब्याच्या जीवनाला म्हणजे कुणब्याच्या कामाला, जे शेतकऱ्याच्या कामाला सुरुवात होते. भेगाळल्या भुईकडे बाप पाहून फाटतो. जेव्हा जमिनीवर पाऊस पडत नाही, जेव्हा या पृथ्वीवर पाऊस पडत नाही, तेव्हा माझा बाप त्या ढगाकडे आतुरतेने वाट बघत असतो की हे मेघराजा कधी बरसणार आहे, कधी पाऊस पडणार आहे, कधी तू खाली येणार आहे आणि कधी आमची जी ही भुई आहे, ही जी जमीन आहे, जी तुझ्या न येण्याने ती फाटलेली आहे, ती तोंड आ करून उभी आहे, तू कधी येणार आहे, आमच्या भुईमध्ये तू कधी प्रवेश करणार आहे. म्हणून ते भेगाळल्या भुईकडं तो बाप पाहून स्वतःच्या मनाला तो काय करतो? फाटतो. म्हणजे त्याचं जमीन, त्याचं ऊर, त्याचं छाती ही त्या धाडसीने म्हणजे त्या धडकीने ही धडकी भरलेली असते. जर पाऊस पडला नाही तर आता काय पिकवायचं ही त्याच्या डोक्यामध्ये धडकी भरलेली असते आणि त्याच्या छातीमध्ये ती धडकी भरते. म्हणून या ठिकाणी कवी म्हणतात की, या ठिकाणी कवी काय म्हणतात की अरे या पावसामुळं जर पाऊस नाही पडला तर माझं काय होईल, या सगळ्या गोष्टीचं तो त्याच्या जीवनाची उकल होते आणि त्याच्या जीवनाचा उलगडा होतो आणि पावसाची वाट बघत तो आपल्या ढगाकडे बघत असतो. भेगाळलेल्या घामाचा पाना नभाला फुटतो. या भेगाळलेल्या, या भाळावरच्या घामाचा जो भाळ आहे, जो कपाळावरचं घाम आहे, तो घाम आपल्या नभाकडं म्हणजे तो बघून आपल्या कष्टाचा जो घाम आहे, तो कष्टाचा घाम आपल्या शरीरामध्ये पडलेला असतो. पुढे कवी काय म्हणतात? हातापायाला चिखल बाप घामामध्ये ओला. आता पाऊस पडल्यामुळं जेव्हा शेतीची कामं चालू होतात, तेव्हा आपल्या वडील, आपला बाप, हा शेतकरी जो बाप आहे, तो शेतकरी तो या चिखलामध्ये तो पूर्ण भिजलेला असतो. त्याचे पाय चिखलामध्ये भरलेले असतात आणि हातामध्ये चिखल असतं आणि त्या चिखलामध्ये काम केल्यामुळं त्याला घाम येतं आणि घाम केल्यामुळे तो घामामध्ये पूर्ण ओला होतो. म्हणजे हातापायाला चिखल बाप घामामध्ये ओला. हातापायाला खूप चिखल झालेला आहे, खूप चिखल झालेला आहे आणि माझा बाप, शेतकरी बाप हा घामामध्ये ओला चिंब झालेला आहे, कारण तो शेतामध्ये कष्ट करतोय. पीक पाहुनी शिवारी थवा पाखरांचा आला. जेव्हा
तो शेतामध्ये जेव्हा काबाड कष्ट करतो, जेव्हा मेहनत करतो, तेव्हा तो कष्ट बघून काय होतं, तो कष्ट बघून या शेतामध्ये, माझ्या या शेतामध्ये हा जो थवा आहे, हा पाखरांचा थवा हा शेतामध्ये आलेला आहे. कारण की त्या पाखराला सुद्धा माहिती आहे की माझ्या शेतकरी राजाने माझ्यासाठी काहीतरी पिकवलेलं आहे आणि शेतकरी हा इतका चिंगूस कधी नसतो की त्या पाखरांना कधी तो खाऊ देणार नाही. म्हणून पाखरे त्याच्या पिकावरती त्याचं स्वतःचं जो अतिक्रमण आहे किंवा पाखरे त्या शेतावर येतात आणि मनसोक्त त्या पिकांचा आनंद घेतात, पण त्या पक्ष्यांना कधी हा शेतकरी धुडकावून लावत नाही. असा दिलदार हा शेतकरी असतो. बाप आरोळी मारता मारता त्यांना रडत उडतो. बाप आरोळी मारता मारता, शेतामध्ये आरोळी मारता मारता मग काम करता करता त्याचा ताना जो आहे, त्याचा लहान मूल जो आहे, तो लहान मूल रडत आहे आणि त्या तान्या लहान मुलाला तो सुद्धा सांभाळत तो काय करत आहे, कष्ट त्या शेतामध्ये तो कष्ट करत आहे. भाळावरच्या घामाचा पाना नभाला फुटतो. इतकं शेतकरी आपल्या शेतामध्ये काय करत असतो, कष्ट करत असतो, मेहनत करत असतो की त्याच्या मेहनतीमध्ये त्याच्या मुलाचं जो मुलगा रडतो त्याच्याकडे तो दुर्लक्ष करतो, पण शेतामध्ये तो काय करत असतो, काम करत असतो. इतकं चांगलं माहिती, इतकी मर्मदृष्टिक माहिती आपल्याला कवीने या कवितेच्या माध्यमातून आपल्याला दिलेली आहे. पुढे जर बघितलं तर बाप रगात होऊन रोज पाटातून वाहतो. बघा, बाप रगात म्हणजे काय, रक्त. बघा, रगात म्हणजे काय, रक्त होऊन. बाप रक्त होऊन तो जो पाठामध्ये पाणी वाहत असतं. पाठ म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये त्या पाटाने पाणी द्यायचं. आता पाईप वगैरे झालेले, पण सुरुवातीच्या काळामध्ये शेताला पाणी देत असताना ते पाट केले जायचे. मग हा पाट भरला की दुसऱ्या पाटामध्ये पाणी द्यायचं. हे शेतकरी काय करायचं, काम करत होते. मग या ठिकाणी कवी म्हणतात की त्या पाटामधून वाहणारं पाणी नसून त्या पाटामध्ये वाहणारं जो आहे माझ्या बापाचं रक्त आहे. माझं बापाचं रक्त आटून तो पाणी वाहत नाहीये, तर त्या पाटातून काय वाहतंय, माझ्या बापाचं रक्त वाहतंय, असं कवी या ठिकाणी सांगतात. पुढे मग कणसाचं जन्म तेव्हा ताटातून होतो. बघा, ताट म्हणजे काय, ज्वारी बाजरी यांचा धांडा. बघा, ताट म्हणजे काय, ज्वारी किंवा बाजरी याचा जो धांडा असतो, तो धांडा म्हणजेच ताट. आता बाप इतका मस्त कष्ट करतो त्या पाटातून. कवी म्हणतात की त्या पाटातून पाणी वाहत नाही, तर माझ्या वडिलाचं काय वाहतंय, रक्त वाहतंय. या पाटातून माझ्या वडिलाचं रक्त वाहतंय आणि त्या वाहलेल्या रक्तातून जी जमीन, जो पीक येतो, तो पीक कसा, त्या कणसाच्या रूपातून तो पीक त्या ठिकाणी जन्म घेतो आणि तिथं ताटातून होतो. म्हणजे जो धांडा आहे ज्वारीचा बाजरीचा, जो धांडा तिथं काय होतो, त्या कष्ट केल्यामुळं तो ज्वारी आणि बाजरी त्या ठिकाणी उभी राहते. दाणे कणसाला येता बाप हुरडा वाटतो. जेव्हा त्या ज्वारीला दाणे येतात, आता हुरडा म्हणजे काय, जे ज्वारी बाजरीचं जो दाणे असतात, ते दाणे जेव्हा ते ताजे असतात, नरम असतात, त्याला आपण भाजून खात असतो, त्याला हुरडा म्हणतात. आपण ग्रामीण भागामध्ये तर हुरडा खूप सामान्य गोष्ट आहे, पण शहरी भागात बघितलं तर लोक म्हणतात हुरडा पार्टी खायला जाऊ. हुरडा म्हणजे काय, तो जो ज्वारीचे एकदम मुलायम किंवा नरम जे दाणे असतात त्याला पण हुरडा. जेव्हा ती ज्वारी पूर्णपणे वाळलेली असते किंवा ते कणीस जो असतो, तो कणीस जर पूर्ण वाळून गेले नसेल, जेव्हा तो हिरवा असतो, तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, हुरडा म्हणतो. आता लेखक म्हणतात की दाणे कणसाला येता बाप हुरडा वाटतो. बाप जेव्हा त्या ज्वारीला काय येतात, दाणे येतात, त्या कणसाला जेव्हा दाणे येतात, तेव्हा आपल्याला जणू वाटतं की बापाला काय आलं, की बाप हुरडा झाला. कारण त्या ठिकाणी त्या कष्टातून ती ज्वारी पिकवलेली असते आणि त्या ज्वारीच्या धांडाला कणस येतात आणि ते कणसाला काय येतात, दाणे येतात. हे सर्व माझ्या बापाच्या कष्टातून निर्माण होणारा तो एक पीक आहे, त्याचा तो फळ आहे. बघा, भाळावरल्या घामाचा पाना नभाला फुटतो. इतका मोठा कष्ट जेव्हा माझा बाप शेतामध्ये घेतो, तेव्हा कुठंतरी त्याच्या वाटाला एवढं फळ येतं आणि यामधूनही तो काय करतो. बघा,
येता भरात जोंधळा बाप काढणी करतो. बघा, जोंधळा म्हणजे ज्वारीचे पीक. जेव्हा ज्वारीचं पीक जेव्हा भरतं, जेव्हा ज्वारी कापणीला येते, किंवा ज्वारी म्हणा किंवा बाजरी म्हणा, जेव्हा बाजरी किंवा ज्वारी, बघा काय म्हणलेलं आपल्याला, जोंधळा. जोंधळा म्हणजे काय, ज्वारीचं जो पीक असतो तो पीक. जेव्हा ज्वारीचं पीक जेव्हा भरलेलं असतं, जेव्हा कणीस हा पूर्ण ज्वारीनं भरलेला असतो, ज्वारीच्या दाण्याने जेव्हा भरले असतो, तेव्हा त्याची काढणी चालू होते, म्हणजे त्याची कापणी चालू होते. तेव्हा सुद्धा वडिलाला काय करावं लागतं, कष्ट करावं लागतो. स्वतः राहून उपाशी पोट जगाचं भरतो. या ठिकाणी कवी म्हणतात की माझा बाप इतका मोठा शेतामध्ये कष्ट करतो, तो स्वतः उपाशी राहतो, तो स्वतः आपल्या पोटाला तिडकी मारतो, पण माझा देश, माझा जग, माझा समाज जगावं म्हणून तो काबाड कष्ट करत असतो. आणि त्याचा काबाड कष्टाचं यश हे आपण कृतज्ञता कसं व्यक्त केलं पाहिजे, ही आपल्याला या कवितेतून सांगायचं आहे. कवीला या ठिकाणी काय सांगायचे की आपला शेतकरी बाप इतका शेतामध्ये कष्ट करतो, अशा वेगवेगळ्या पद्धतीनं कष्ट करतो, आपण त्याच्याविषयी कृतज्ञता कसं असायला पाहिजे हे आपल्याला कवितेमध्ये सांगितलेलं आहे. कवी म्हणतात की तो शेतकरी इतका कष्ट करतो, रात्रंदिवस त्या शेतामध्ये काबाड कष्ट करतो, तो रात्र बघत नाही, त्यामध्ये विंचू, जनावर, साप वगैरे यांची अजिबात भीती न बाळगता तो रात्र दिवस तो त्या शेतामध्ये कष्ट करत असतो. पण आपण त्याला योग्य मोबदला आपण त्याला देऊ शकत नाही. हे एक शोकांतिका असं आपल्याला म्हणता येईल. जातो आळाशी होऊन तरी आळा का तुटतो. बघा, आळाशी म्हणजे काय, आळाशी म्हणजे कडब्याची पेंडी. तो एक बाप शेतामध्ये इतकं काबाड कष्ट करतो, एक स्वतः आळाशी होऊन जातो. म्हणजे काय, तो एक कडब्याची एक पेंड होऊन जातो, एक कडबा. आता जी कडब्याची पेंडी असते ती एका पेंडीमध्ये किमान 50 ते 100 ते ज्वारीचे दांडे असतात. ते एकत्र केल्यानंतर एक पेंडी तयार होते. मग ती जी पेंडी आहे त्या पेंडीचं रूप या ठिकाणी कवी माझ्या शेतात काबाड कष्ट करणाऱ्या बापाला दिलेले आहे. बाप इतका काबाड कष्ट करतो, हा शेतकरी शेतामध्ये इतका काबाड कष्ट करतो, तो स्वतः आळाशी होतो, म्हणजे स्वतः तो पेंडी बनतो, पण तो त्याचा जो नाता आहे तो आळाशीत नातं त्याचं तुटून जातो. आता आळा म्हणजे काय, या ठिकाणी शेतकऱ्याची, बघा इथं काय दिलेले आहे, कडब्याची ताट. आळा म्हणजे काय, कडब्याची ताट एकत्र बांधण्यासाठी बांधलेल्या, बघा केलेल्या ताटात एकत्रित केलेली दोरी. बघा, जी कडब्याची ताट एकत्र करण्यासाठी जी कडबा असतो, तो कडबा बांधण्यासाठी एकत्रित केलेली जी दोरी असते त्याला आपण काय म्हणतो, आळा म्हणतो. आता बाप आळाशी होतो, म्हणजे त्या ठिकाणी कडबा होतो, पण त्या ठिकाणी तो बांधला जात नाही, तो आळाशी होत नाही, असं कवी या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. भाळावरल्या घामाचा पाना नभाला फुटतो. भाळावरल्या घामाचा, जो भाळावरचा घाम आहे, कपाळावरचा जो घाम आहे, तो घाम जो कपाळावरचा घाम आहे तो त्याच्या शरीरामध्ये पिंच होऊन जातं, त्याचं शरीर हा ओलाचिंब होऊन जातो. इतकं कष्ट माझा बाप करतो, माझा शेतकरी करतो, तरीही त्याच्या नशिबी एवढं दुःख येतं. तरीही आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक शेतकरी आज आत्महत्या करतात. त्याचं कारण की त्याच्या त्या शेतामध्ये पिकवलेल्या पिकाला योग्य भाव मिळत नाही, योग्य मोबदला मिळत नाही, म्हणून तो कुठंतरी आज शेतकरी हा आत्महत्येचा मार्ग स्वीकारतो. म्हणून लेखक या ठिकाणी कवीला आपल्याला काय सांगायचं आहे की जो शेतामध्ये रात्रंदिवस काबाड कष्ट करून जो शेतकरी पिकवतो, जो शेतकरी कष्ट करतो, जे शेतकरी आपलं शेत पिकवतो, त्या शेतकऱ्याविषयी आपली भावना कशी असायला पाहिजे, त्याचा आदर आपण कसं राखायला पाहिजे. जो स्वतः उपाशी राहतो आणि स्वतः उपाशी राहून आपल्याला तो काय करतो, आपल्याला जगवतो, त्याचं एक निस्वार्थी पद्धतीने जो काम करतो, हेच आपल्याला या कवितेतून आपल्याला काय करायचंय, या कवितेतून आपल्याला शिकायचं आहे. आणि कवीला हेच सांगायचं आहे की आपण शेतकऱ्याविषयी कशी कृतज्ञता असायला पाहिजे आणि शेतकऱ्याविषयी आपलं कसं कृतज्ञ असायला पाहिजे, हे आपल्याला या कवितेच्या माध्यमातून सांगायचं आहे. कारण आज जर शेतकरी जगला तर आपण जगू, जर शेतकरी जगला नाही तर आपण जगणार नाही. कारण आपण पैसा तर खाऊ शकत नाही, शेवटी पैसा कमवसान, पण अन्नधान्य कुठून आणणार.
मग अन्नधान्य जर आपल्याला आणायचं असेल तर आपला सर्वप्रथम शेतकरी जगला पाहिजे, शेतकरी राजा जगला तर आपण जगू, म्हणून शेतकऱ्यांच्या भावाला योग्य भाव मिळाला पाहिजे, म्हणून आपण कुठेतरी कष्ट केलं पाहिजे, आपण कुठेतरी पुढाकार केला पाहिजे। आपण जेव्हा शेतकरी एखादी भाजीपाला घेऊन आपल्या बाजारामध्ये येतात, पण आपण त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याला भाव करतो, पण त्या भावाच्या मागे त्याने केलेला कष्ट आपण विसरून जातो। म्हणून शेतकऱ्याच्या मालाला कुठेतरी योग्य भाव मिळाला पाहिजे, म्हणून त्यांच्याविषयी कृतज्ञता आदर करायचे असेल तर आपण त्याच्या भावाला योग्य, त्याच्या पिकाला योग्य भाव दिला पाहिजे, तरच आपण त्यांच्याविषयी आदर निर्माण करू शकू, असं कवी या ठिकाणी आपल्याला या कवितेच्या मार्फत सांगतात। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ही कविता संपली। अत्यंत छान कविता कवी या ठिकाणी आपल्याला हनुमंत चांदगुडे या कवीनी अत्यंत वेदनादायी कविता आपल्या समोर त्यांनी मांडलेली आहे। ही कविता आपण अभ्यासली। मला आशा आहे की तुम्हाला ही कविता आवडली असेल। जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका। पाहत रहा पवन वाघ अकॅडमी YouTube चॅनल। धन्यवाद।